चला मित्रांनो, पुढचं प्रकरण येत आहे महाराष्ट्राचे हवामान. चौथ्या क्रमांकाचं प्रकरण आहे आणि हवामानावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत बघा. मग आता आयोगाचे प्रश्न कसे आले आहेत आणि सराव प्रश्न आपण कशा पद्धतीने तयारी करायची यानुसार या मुद्द्याकडे बघायचे. हे बघा, हवामान म्हणजे एखाद्या प्रदेशातील हवेचं दीर्घकाळ निरीक्षण करून त्या प्रदेशातील हवेबद्दल व्यक्त केले जाणारे सर्वसामान्य अनुमान म्हणजे हवामान. ठीक आहे. आता हवा आणि हवामान मधला फरक लक्षात घेतला पाहिजे. हवा म्हणजे तत्कालीन स्थिती असते हवेची आणि हवामान म्हणजे हवेची दीर्घकालीन स्थिती असते. ठीक आहे. म्हणजे सकाळची हवा थंड असते, दुपारची हवा गरम असते, परत संध्याकाळची हवा थोडी दमट असते, रात्रीची हवा थंड असते. तर ही हवा बदलत जाते, पण अनेक वर्षे एखाद्या भागात राहिल्यानंतर त्या भागामध्ये नेमकी कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारची हवा राहते याचा एक सर्वसामान्य अनुमान आपल्याला बांधता येतो. म्हणून हवामान ची संकल्पना क्लिअर करत असताना दीर्घकाळ हवेचा अनुभव त्या ठिकाणी घेतल्यानंतरच त्या प्रदेशातील हवेबद्दल एक सर्वसामान्य अनुमान बांधता येत असते बघा. ठीक आहे. त्याचबरोबर आता हवामानाच्या या प्रकरणामध्ये या ठिकाणी प्राकृतिक रचनेनुसार हवामानाचे प्रकार पाडले जातात, ते लक्षात घेतले पाहिजेत. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे 3च प्रकार पाडले जातात बघा. कुठले कुठले? इथं सह्याद्री, कोकण, सह्याद्री आणि पठार असे 3 भाग पाडले जातात. कोकणाचे हवामान उष्ण आहे, दमट आहे आणि सम आहे. ठीक आहे. हे हवामान उष्ण, दमट आणि सम आहे. तर पठारावरचं हवामान उष्ण, कोरडे आणि विषम आहे. तर सह्याद्रीचे हवामान जे आहे ते थंड आणि दमट आहे. तर हा मुद्दा या ठिकाणी पहिला एक लक्षात घेतला पाहिजे प्राकृतिक रचनेनुसार. नंतर मग ऋतूनुसार हवामानाचे प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. उन्हाळा मार्च, एप्रिल, मे महिन्यात असतो. या महिन्यामध्ये इथं अमृतसरी नावाचा पाऊस पडत असतो मान्सून पूर्व. ठीक आहे. इथं वळवाचा पाऊस म्हटला जात असतो त्यालाच. उन्हाळ्यामध्ये इकडे तापमान जास्त असतं, त्या तुलनेत इकडे तापमान कमी असतं बघा, म्हणून वारे सागराकून जमिनीकडे वाहत असतात. पुढे पावसाळा लागतो जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये. या कालखंडात नैऋत्य मोसमी वाऱ्याने पूर्ण महाराष्ट्र व्यापला जात असतो. या कालखंडात वर्षभराच्या 84 ते 85% पाऊस पडत असतो, म्हणून या कालखंडाला नाव दिलं आपण पावसाळा. मग पाऊसही दक्षिण कोकणात जास्त आहे, उत्तर कोकणात कमी आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जास्त आहे, सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर कमी आहे, पश्चिम उतारावरती जास्त आहे, पूर्व उतारावर कमी आहे. त्याच्यानंतर हा अवर्षम प्रवम पट्टा येतो असतो आणि पुढे आणखीन पावसाचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर ऑक्टोबर हीटचा कालखंड लक्षात घ्यायचा, ऑक्टोबर नोव्हेंबरचा. या कालखंडामध्ये जास्त तापमानामुळं ओली झालेल्या जमिनीतून वाफा बाहेर पडायला लागतात. या उष्ण आणि दमट वाफाच्या चटक्यालाच ऑक्टोबर हीट म्हटलं जात असतं बघा. त्याच्यानंतर पुढं हिवाळा लागत असतो डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये. इकडं थंडीचा कालावधी वाढत जातो आणि या कालावधीत वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत असतात. पण याच कालखंडात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होते, त्यामुळं पूर्व विदर्भामध्ये पाऊस पडत असतो बघा. तर पूर्व विदर्भामध्ये हिवाळ्यातही पाऊस पडतो आणि पावसाळ्यातही पाऊस पडत असतो. म्हणून पूर्व विदर्भामध्ये दाट झाडी आपल्याला आढळते आणि जास्त पावसामुळे तांबडी माती आढळते. तांबड्या मातीमुळे तिकडं तांदळाचं उत्पादन आढळते. तर अशा पद्धतीनं ऋतूनुसार या हवामानाचे प्रकार लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्रिवार्थाने जे काही हवामानाचे प्रकार पाडले त्यानुसारही महाराष्ट्राचे 3 भाग लक्षात घेतले पाहिजेत. मग हे 3 भाग कुठले कुठले? 3 भाग म्हटलं, हा पहिला भाग याला म्हणायचं AM, हा दुसरा भाग याला म्हणायचं BS आणि हा तिसरा भाग AW. असे प्राकृतिक रचनेनुसार त्रिवार्था यांनी 3 भाग पाडले गेलेले आहेत. आणि कृषी हवामान आणि त्याच्यानंतर प्रदेशानुसार हवामान, एवढ्या मुद्द्याभोवती प्रश्न असतात बघा. हवामानाचे 1, 2, 3, 4, 5 प्रकार पाडले जातात. आता एक 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 प्रश्न बघत चालू आणि त्याच्यानंतर उत्तर आपल्याला बघायचं. हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो बघा. तर हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये बंगालच्या उपसागरात जी चक्रीवादळे निर्माण होतात
त्यामुळे पाऊस पडत असतो, कारण ती हिवाळा म्हणताय हा. उन्हाळ्यामध्ये पावसाचं जे प्रमाण असतं ते जवळपास नसलं जमा असतं, तुरळक असतं, त्याला मान्सून पूर्व पाऊस म्हणत असतो. पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडत असतो ते नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडत असतो. त्याच्यानंतर खालील ठिकाणी पर्जन्यमानाच्या प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावाच सांगितलेली. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस घाटमाथ्यावरती, हे लक्षात घ्या. आणि घाटमाथ्यावरती जे ठिकाण आहे त्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोलीला, नंबर 1. नंबर 2 आहे महाबळेश्वर, नंबर 3 गगनबावडा, नंबर 4 माथेरान, नंबर 5 खंडाळा, नंबर 6 लोणावळा. आंबोलीला 745 सेंटीमीटर पाऊस पडत असतो, महाबळेश्वरला 623, गगनबावड्याला 621, माथेरानला 517, खंडाळाला 471 आणि लोणावळ्याला 430 सेंटीमीटर पाऊस पडत असतो बघा. मग आता यानुसार जर बघितलं आपण तर आंबोली 745 सेंटीमीटर आहे बघा, 1 नंबर. 2 नंबर माथेरान आहे, आपलं महाबळेश्वर आहे, 623 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. त्याच्यानंतर गगनबावडा आहे 621, नंतर माथेरान आहे 517 आहे, त्याच्यानंतर 5 गणी येतं असतं जवळपास 400 सेंटीमीटर. मग या हिशोबाने जर बघितलं आपण तर 1 नंबरला ब येतंय, हे 2 नंबरला आहे, हे 3 नंबरला आहे, ते 4 नंबर, म्हणजे ब क अ, ब क अ नाही, ब क अ आणि ड हे 3 नंबरचं उत्तर येत असतं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतोय, औरंगाबाद विभागातील पर्जन्यमानासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? या औरंगाबाद विभागाबद्दल विचारलेला प्रश्न आहे. मग यामध्ये बघा, नांदेडमध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त पाऊस पडतो. इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितले हिंगोली ते पाऊस जास्त पडत असतो. आपल्याला सत्य विधान ओळखायला सांगितलेले. बीडमध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडतो, हे बरोबर आहे. हे पूर्ण बरोबर येत नाही, हे बरोबर येते बघा. बहुतांश जिल्ह्यामध्ये जून महिन्यातील पाऊस जवळजवळ 0 असतोय का? नाही, हे चुकीचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात विभागातील सर्वात कमी पाऊस पडतोय का? नाही. एकमेव उस्मानाबाद म्हणून नाही, बीड, उस्मानाबाद, औरंगाबादचा पार्ट पण येतो असतो. तर त्यामुळं विधान सत्य विधान कुठलं असेल तर फक्त ब बरोबर येईल. बीडमध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो असतो, येथील हवामान उष्ण आणि शुष्क आहे. आता कुठलं हवामान आहे आपल्याला ते बघायचं. त्याच्यानंतर अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे 65 सेंटीमीटर पाऊस पडतो. ठीक आहे. अकोला तालुका कुठे येतो असतो? नगरमध्ये येतो असतो. त्याच्यानंतर या तालुक्यात जिल्ह्यातील महत्वाचे गिरीस्थान आहे. ठीक आहे, बरोबर आहे. महत्वाचे गिरीस्थान म्हणजे कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड नावाचे जे काही शिखर आहेत या ठिकाणी येतात, त्याला गिरीस्थान म्हणतात. वरील वर्णन खालीपैकी कोणत्या जिल्ह्याला लागू पडते? ठाणे जिल्हा, अकोला जिल्हा, परभणी जिल्हा. तर परभणी आणि अकोल्यामध्ये पावसाचं प्रमाण त्या तुलनेत कमी असतं. ठाणे जिल्ह्यात जास्त असतं, पण तिथं हवामान शुष्क नसतं, तिथं हवामान दमट असतं. तर याचा अर्थ थोडं लक्षात घेतलं पाहिजे की ते नगर जिल्ह्याबद्दल बोलू पाहतात. पुढचा आहे, आम्रसरी या मान्सून पूर्व काळात पडतात. खालील कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस पडत असतात बघा. आता या ठिकाणी आता महाराष्ट्र, गोवा आणि खालचा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये पाऊस पडत असतात बघा. तर या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाचं प्रमाण सर्वात जास्त कुठं असतं? तर केरळ आणि कर्नाटकमध्ये असतं बघा, या किनारपट्टीवर असतं. महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि कर्नाटक. तर यामध्ये सर्वात जास्त आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे केरळ आणि कर्नाटकची किनारपट्टी येईल, इथं सर्वात जास्त राहणार आहे. ठीक आहे. याच्या खालोखाल महाराष्ट्र, गोवामध्ये येत असतं बघा. उच्च सर्वसाधारण तापमान. ठीक आहे. उच्च दैनिक तापमान कक्षा जास्त, तापमान कक्षा जास्त याचा अर्थ दिवस आणि रात्रातलं तापमान अंतर जास्त आहे. कमी पर्जन्यमान आहे. ही सर्व वैशिष्ट्ये खालीपैकी कोणत्या भागाची आहे? हे बघा, जास्त तापमान आहे पण तापमान कक्षा जास्त नाही आहे, म्हणजे हे नाही येणार. उच्च तापमान येणार, उच्च तापमान कक्षा पण येणार, कमी पर्जन्यमान पण येणार, हे येणार. उच्च तापमान येणार, उच्च तापमान कक्षा येणार बघा, परंतु कमी पाऊस येणार नाही, त्यामुळे हा पण येणार नाही. उच्च तापमान कक्षा, उच्च दैनिक तापमान कक्षा पण कमी पर्जन्य येणार नाही, त्यामुळे उत्तर येत आहे फक्त  इथं मराठवाड्यात बसू शकतं बघा. आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न करत चालायचं.
बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त असते? ठीक आहे. आता या ठिकाणी आता आपण बघितलेले मोसमी काळात, म्हणजे हा पावसाळ्याचा कालखंड आहे. हिवाळ्यातही असतं, मोसमी काळातही असतं बघा. शरद ऋतू ऑक्टोबर नोव्हेंबरचा कालखंड आहे. ठीक आहे, तिथे थोडेफार असते बघा. उन्हाळ्यानंतर आता एक्झॅक्टली जर बघितलं सर्वात जास्त विचारता येते कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त वादळाची स्थिती असते, तर इथं थोडी कमी असते बघा उन्हाळ्यामध्ये, आणि उन्हाळ्यानंतर मग वाढतच जात असते. इथं थोडी जास्त राहते, इथं त्याच्यापेक्षा जास्त होते, आणि इथं सर्वात जास्त होऊन जाते बघा. हिवाळ्यात सर्वात जास्त असते, परंतु कोणत्या काळानंतर जास्त होत जाते ती उन्हाळ्यानंतर सर्वात जास्त होत जाते. ठीक आहे, वाढत वाढत जात असते आणि सर्वात जास्त असते हिवाळ्यामध्ये. तर या पद्धतीनेचं उत्तर उन्हाळ्यानंतर येत असतं बघा. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये, म्हणजे हा हिवाळ्याचा कालखंड आहे, सरासरी किमान तापमान किती असते बघा. आता आपल्याकडे पठारी प्रदेश आहे, त्यामुळे 12 ते 16, 16 ते 20, 20 ते 22 आणि 8 ते 12. 8 ते 12 महाबळेश्वरच्या या ठिकाणी टेम्परेचर असतं बघा हे. त्याच्यानंतर आपल्याकडं थोडं जास्त टेम्परेचर असतं, हा पठारी प्रदेश म्हणतात. पठारी भागामध्ये 16 ते 20 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असतं. ठीक आहे, आणि एखाद्या दिवशी खूपच कमी होतं, 5 ते 6 डिग्रीपर्यंत खाली येतं बघा. तो एखादा दिवस असतो बघा. आपल्याला सरासरी किमान म्हणता येते, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा मुद्दा येतो असतो महाराष्ट्राच्या हवामानाच्या वैशिष्ट्यांबाबत अयोग्य विधान. हा इथं लक्षात घ्या, अयोग्य विधान ओळखा सांगितलेले. याचा अर्थ 3 योग्य विधान असणारे आणि 1 अयोग्य विधान असणारे. मग आता अयोग्य विधान कुठलं कुठलं आहे, आपलं कोणतं आहे ते लक्षात घेऊ. कोकण हवामान समुद्र सानिध्यामुळे वर्षभर दमट आणि सम असते, बरोबर आहे. कोकणात उन्हाळ्यात मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसाला वळवाचा पाऊस म्हणतात, नाही, याला आम्रसरी म्हणतात. ओके, हे विधान चुकीचं आहे, हे विधान चुकीचं येते. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तापमान कमी असते, अशा भागात थंड हवेची ठिकाणे आहेत, बरोबर आहे. पठाराच्या पश्चिम भागात पर्जन्य प्रमाण खूप कमी असते, हेही बरोबर आहे. म्हणजे चूक कुठलं आहे, अयोग्य कुठलं आहे, 2 नंबरचं येतं. आपलं उत्तर येतं 2 नंबर. कोकणात मेघगर्जनेसह उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला वळवाचा पर्जन्य म्हणत नाहीत, तर याला म्हणतात आम्रसरी. आम्रसरी म्हणत असतात त्याला. ठीक आहे, उत्तर येतं 2 नंबर. त्याच्यानंतर पुढील विधानाचा विचार करा. आता 2 विधानं दिलेली आहेत. कोकणात सागरी परिणामामुळे खारे वारे व मतले वारे वाहतात, बरोबर आहे. जिथं किनारपट्टी आहे तिथं खारे आणि मतले वारे वाहत असतात. खारे वारे म्हणजे काय, आता इकडे जमीन आहे. खारे वारे म्हणजे सागराकडून जमिनीकडे वाहणारे वारे, हे दिवसा वारे वाहत असतात, आणि रात्री जमिनीकडून सागराकडे वारे वाहत असतात, त्याला मतलई वारे म्हणतात. ठीक आहे, मतलई वारे जे आहे ते रात्री वाहतात, खारे वारे जे आहे ते दिवसा वाहतात. खारे वारे सागराकडून वाहत असल्यामुळे बाष्पयुक्त असतात, म्हणून यापासून पाऊस पडत असतो. मतले वारे जमिनीकडून सागराकडे वाहतात, त्यामुळे रात्री पाऊस पडण्याची शक्यता नसते. तर हे कोकण आहे, याचा अर्थ खारी मतलई वारे येणारच आहे. आणि कोकणचे हवामान उष्ण आहे, बरोबर आहे, कोरडे नाही आणि विषम नाही आहे, हे चुकीचं आहे. हे वाक्य चुकीचे येते. उष्ण दमट आणि सम पाहिजे होतं, त्यामुळं अ बरोबर आहे, ब चुकीत. अ व ब दोन्ही बरोबर असेल, ब स्पष्टीकरण करते असं नाहीचे, हे पण येणार नाही, हे पण दोन्ही येणार नाही. अ बरोबर आहे, ब चुकी, हे विधान बरोबर येईल. इकडे थोडं थेरॉटिकल प्रश्न राहणार आहे, फॅक्च्युअल डाटा कमी असणार, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आता पुढं 11 क्रमांकाचा प्रश्न आहे. पुढील विधानावर विचार करा. अ आणि ब 2 वाक्य दिलेली आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात 84 ते 85% पाऊस पडतो, बरोबर आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा कालखंड येतो जून ते सप्टेंबरचा कालखंड आहे, मोसमी वाऱ्याचा कालखंड बनतो. 84 ते 85% पाऊस पडतो, 100% बरोबर आहे. जून ते सप्टेंबर महिन्याला पावसाळा ऋतू म्हणतात, हेही बरोबर आहे. ठीक आहे, मग अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अचं स्पष्टीकरण करतं का, बरोबर आहे, स्पष्टीकरण करतंय. हे बघा, अचं स्पष्टीकरण करतं बघा. हे बघा, या ठिकाणी 84 ते 85% पाऊस पडतो, म्हणून जून ते सप्टेंबर महिन्याला पावसाळा म्हणतात, बरोबर वाक्य होऊन जाते. त्यामुळे स्पष्टीकरण करते, याचा अर्थ विधान बरोबर आहे, हे 1 नंबरचं आहे. ऑक्टोबर हीट म्हणजे काय,
मी अगोदरच सांगितलेले ऑक्टोबर सप्टेंबर आणि आपल्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लंबरूप किरण भारतात पडतात बघा, महाराष्ट्रात हे पडतात. त्यामुळं जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे जमीन ओली आहे. त्या तापमानामुळं, त्या सूर्यकिरणामुळं ओली जमीन तापायला लागते, जमिनीतून वाफा बाहेर पडतात आणि या दमट आणि उष्ण वाफा असतात. या दमट आणि उष्ण वाफेत चटका बसतो, त्यालाच म्हणायचं ऑक्टोबर हीट. आता उष्ण हवेचा चटका बसतो का? नाही, नुसतं उष्ण हवेचा चटका नसतो. उष्ण आणि कोरड्या हवेचा चटका उन्हाळ्यात असतो, हा पण नसतो बघा. उष्ण आणि बाष्पयुक्त हवेचा चटका असतो हा. ठीक आहे. आणि उन्हाळ्यात वाहणारी उष्ण हवा नाही म्हणता येणार, ऑक्टोबर महिन्यातली हवा आहे ती, हा उन्हाळ्याचा कालखंड नसतो. म्हणजे उत्तर येतंय उष्ण व बाष्पयुक्त हवेचा चटका, त्याला ऑक्टोबर हीट म्हणायचं. आणि उन्हाळ्यात जो चटका बसतो त्याला म्हणायचं उष्ण आणि कोरड्या हवेचा चटका. ठीक आहे. पुढचा प्रश्न येतो, हिवाळ्यात महाराष्ट्रात पूर्वेकडे जाताना. आता हिवाळ्याचा कालखंड आहे, म्हणजे हा कालखंड येतो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचा कालखंड आहे. डिसेंबर टू फेब्रुवारी आहे. आता पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रातली स्थिती काय होते ते लक्षात घेतलं पाहिजे आपण. पूर्वेकडे जाताना या ठिकाणी आता डिसेंबर महिन्यामध्ये इकडं हवेचा भार जास्त राहतो, इकडून वारे इकडे वाहत असतात बघा. नंबर एक, इकडं हवेचा भार जास्त, याचा अर्थ तापमान कमी. इकडं तापमान कमी म्हणून हवा जड असते, जड हवा थरावर थर संचित होऊन जास्त वायुभाराचा पट्टा तयार होतो, म्हणून इकडं या डायरेक्शन वारे वाहत असतात बघा. आता वायुदाब वाढत जातो, बरोबर आहे. तापमान वाढत जाते का? नाही, कमी होत जाते, हे चुकीचं आहे. तापमान कमी होते हे बरोबर आहे. वायुदाब कमी होत जातो का? नाही, वाढत जातो, हे चुकीचं आहे. म्हणजे उत्तर येतं अ आणि क. अ आणि क आहे का? आहे. ठीक आहे. जिथं तापमान कमी तिथं हवेचा भार जास्त, हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे पूर्वेकडे जाताना तापमान कमी होत जातो, म्हणजेच हवेचा दाब वाढत जात असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पर्जन्याबाबत योग्य विधाने ओळखा. कोकणात उत्तरेकडे जाताना पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते, बरोबर आहे. हे बघा, कोकणाचा भाग आहे, दक्षिण भागात पाऊस 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडत असतो दक्षिण कोकणामध्ये. उत्तर कोकणात पडतो 150 ते 200 सेंटीमीटर. म्हणजे उत्तरेकडे जाताना पर्जन्याचं प्रमाण कमी होत जाते, बरोबर आहे. हा, सह्याद्रीच्या पश्चिम भागापेक्षा पूर्व भागात पर्जन्याचे प्रमाण जास्त, हे चुकीचे आहे. हे बघा, अशा सह्याद्रीचे डोंगर रांग आहे, इकडे वारे आढळले जात असल्यामुळे इकडे पाऊस जास्त प्रमाण जास्त आहे, सर्वात जास्त पाऊस या भागात आहे. आणि इकडे वारे इकडे खाली येत असल्यामुळं त्या वाऱ्यावरचा दाब वाढतो, आणि दाब वाढल्यामुळं हवा गरम होते, आणि गरम हवा असेल तर साहजिकच बाष्पधारण क्षमता वाढते, तेवढं बाष्प इकडे नसतं, त्यामुळे इकडे पाऊस कमी असतो बघा. याला पर्जन्य छायेचा पट्टा म्हणायचा आपण. तर त्यामुळं पश्चिम भागापेक्षा पूर्व भागात पर्जन्याचं प्रमाण जास्त नसते पाहिजे होतं, इथं असते दिलेले. त्याच्यानंतर पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भात पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, बरोबर आहे. पूर्व विदर्भात पाऊस जास्त कशामुळे? एक तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासूनही पाऊस पडतो, आणि बंगालच्या उपसागरातील वाऱ्यामुळं चक्रीवादळामुळे सुद्धा पाऊस पडतो, म्हणून इकडे पावसाचं प्रमाण 150 ते 200 सेंटीमीटर आहे. तर पश्चिम विदर्भामध्ये फक्त 80 ते 125 सेंटीमीटर पाऊस पडतो असतो बघा. त्यामुळे पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भात पर्जन्याचं प्रमाण कमी आहे, हेही बरोबर आहे. पठारावर सर्वात जास्त पर्जन्य मराठवाड्यात पडतो का? नाही, पठारावर सर्वात जास्त पर्जन्य पडतो पूर्व विदर्भामध्ये. ठीक आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. आता चुकीचे विचारलंय की बरोबर विचारलं? इथं बघा, योग्य विचारलेले. योग्य कोणतं आहे? मग अ आणि क आहे. अ आणि क आहे का? आहे या ठिकाणी. आता अयोग्य विचारलं असतं तर उत्तर असतं ब आणि ड, मग हे असतं आपलं. ठीक आहे. तर योग्य विचारलं का अयोग्य विचारलं, नंतरच उत्तर क्लिअर होईल. पुढचा मुद्दा येतो, जी टी त्रिवार्थाने सांगितलेले महाराष्ट्राच्या हवामान विभागामध्ये उष्णकटिबंधीय मोसमी अरण्याचा हवामान विभाग पुढीलपैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश होतो? आता इथं थोडक्यात समजून घ्यायचं. हे बघा, जी टी त्रिवार्ता यांनी महाराष्ट्राचे जे भाग पाडलेले आहेत, 3 भाग पाडलेले आहेत. ठीक आहे. एक कोकणाचा भाग आहे, दुसरा हा सह्याद्रीचा भाग आहे, आणि तिसरा पठारी भाग आहे. या भागाला नाव दिलेले त्यांनी एम. ठीक आहे. या भागाला नाव दिलेले BS, आणि हा जो पार्ट आहे याला नाव दिलेले AW. हा पण AW चा पार्ट आहे. यालाच नाव दिलेले उष्णकटिबंधीय मोसमी अरण्याचा हवामान विभाग. BS ला नाव दिलेले उष्णकटिबंधीय कोरडा हवामान विभाग,
आणि या भागाला नाव दिलेले उष्णकटिबंधीय सॅवाना हवामान विभाग म्हणा किंवा दमट कोरडा हवामान विभाग म्हणा. याला स्टेप्स हवामान विभाग असंही म्हटलं जात असतं. मग आता या ठिकाणी आपल्याला जे नावं दिलेली आहेत त्यांच्यामध्ये थोडं लक्षात घ्यायचं बघा. कोणत्या विभागाला उष्णकटिबंधीय मोसमी अरण्याचा हवामान विभाग म्हणतात? कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील पश्चिमेकडचा भाग, गगनबावडा वगैरे पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातला येतं बघा त्याच्यामध्ये. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशचा भाग BS मध्ये येत असतो. मराठवाडा आणि विदर्भ तो AW मध्ये येत असतो. अर्धा मराठवाडा BS मध्ये अर्धा मराठवाडा विदर्भामध्ये येत असतो, म्हणजे AW मध्ये येत असतो बघा. तर या पद्धतीने त्रिवार्थाचे 3 भाग लक्षात घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर जोड्या लावाय. एका ठिकाणी ठिकाणं दिलेत आणि दुसऱ्या बाजूला तिथलं वार्षिक पर्जन्यमान विचारलेलं आहे. यावेळेस फक्त काय करायचं, हे पर्जन्यमान आपल्याला पाठ असण्याची गरज नाही. इथं फक्त लक्षात घ्यायचं आहे की पावसाचं प्रमाण जास्त कुठं असणार आहे. ठीक आहे. मग आता आपल्या लक्षात आलं पाहिजे सगळ्यात जास्त पाऊस 1 नंबरला हा असला पाहिजे, 2 नंबरला हे असलं पाहिजे. ठीक आहे. 3 नंबरला हे असलं पाहिजे आणि हे 4 नंबरला असलं पाहिजे. मग आता 1 नंबरचा पाऊस सर्वात जास्त कुठे आहे? हे इथे आहे. याचं उत्तर हे आलं पाहिजे. ठीक आहे. हे 2 नंबरवरती यायला पाहिजेत, हे 3 नंबरवरती, हे 4 नंबरवरती, म्हणजे 1 2 3 4 हे उत्तर येऊन जाते बघा. एक्झॅक्टली हे पाठ करण्याची गरज नाही आपल्याला. एक आपल्याला कोणत्या शहरात पाऊस जास्त पडतोय ते लक्षात जरी आलं तरी उत्तर आपल्याला काढता येऊ शकतंय. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या हवामानावर खालीपैकी कोणत्या घटकाचा परिणाम जास्त होतो? एक तर भौगोलिक स्थान आणि अक्षीवृत्तीय स्थानाचा परिणाम होतो असतो. असलं पाहिजे. इथं आहे, इथं नाही. इथं आहे, इथं पण आहे. ओके, 3 पैकी उत्तर आहे. मोसमी वारे होतो, परिणाम होतोय, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. प्राकृतिक रचनेचा होतो, कारण प्राकृतिक रचनेत विविधता आहे म्हणून सगळीकडे सारखा पाऊस पडत नाही. म्हणजे क पण आहे. आता क याच्यात नाही म्हणजे हा पर्याय कटला. क इथं आहे आणि इथं आहे. आता या 2 पर्यायापैकी आता काय? उन्हाळ्यातील हवेची स्थिती याचा काही फारसा परिणाम होत नाही बघा. त्यामुळे उत्तर येतं अ ब क. हे असं आपण निवडायचं. त्याच्यानंतर योग्य विधान ओळखा. थेरॉटिकल प्रश्न आहे. कोकणात दक्षिणेकडे जाताना पर्जन्य वाढत जाते, बरोबर आहे. उत्तर कोकणात 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस आहे, दक्षिण कोकणात 250 ते 300. सह्याद्रीत उत्तरेकडे जाताना पर्जन्य वाढत जाते, हे चुकीचं आहे. सह्याद्रीमध्ये उत्तरेकडे जाताना पावसाचं प्रमाण कमी होत जातं. दक्षिण भागात पाऊस जास्त आहे, आंबोली गगनबावडा महाबळेश्वर. उत्तरेकडे नाशिककडे पावसाचं प्रमाण कमी होत जात असतं बघा. तर हे काय म्हणतं, वाढत जाते, त्यामुळे हे चुकीचं आहे. आता योग्य काय? फक्त अ बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्य पुढीलपैकी कोणत्या प्रदेशात पडतो? आता आता या ठिकाणी प्रदेश दिलेले कोकणाचा वलाटी भाग, मावळ, घाटमाथा आणि कोकणाचा खालाटी भाग. आता हे प्रदेश नेमके कोणत्या ठिकाणी अगोदर ते समजून घेतलं पाहिजे आपण. हे बघा, हा महाराष्ट्राचा एरिया येतो असा, इथं सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे. ठीक आहे. कोकणाचे 2 भाग पाडले जातात, याला म्हणायचं खलाटी, याला म्हणायचं वलाठी. सह्याद्रीचे 2 भाग आहे, हा सह्याद्रीचे 2 भागापैकी पश्चिमेकडचा जो उतार आहे हा, याला म्हणायचं पश्चिम उतार, आणि वरचा डोंगरावरचा जो सकल भाग आहे त्याला म्हणायचं घाटमाथा. सर्वात जास्त पाऊस इथं पडत असतो. पूर्वेकडचा जो एरिया आहे याला म्हणायचं मावळ, इथं पावसाचं प्रमाण कमी असतं बघा. ठीक आहे. आता सर्वात जास्त पाऊस कुठे आहे? तर घाटमाथा 1 नंबरला आहे, 2 नंबरला वलाटीचा भाग आहे, 3 नंबरला खलाटीचा भाग आहे आणि 4 नंबरला मावळ आहे. आता उतरता क्रम चढता क्रम आहे का? नाही. सर्वाधिक पर्जन्य म्हणतात, याचा अर्थ सह्याद्रीचा घाटमाथा. ठीक आहे. उतरत्या क्रमानं म्हटलं तर हा 1 नंबर आला असता. कोकणचा वलाटी भाग 2 नंबरला आहे, खलाटी भाग 3 नंबरला आहे आणि मावळ 4 नंबरला आहे. लक्षात. आणि सर्वात कमी पाऊस विचारला असता मावळ पट्ट्यामध्ये. या 4 भागाचा जर विचार केला तर. त्यानंतर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून पुढील कोणता भाग ओळखला जातो? जलविभाजक म्हटलं की पश्चिम घाट, सह्याद्री डोंगररांगा म्हणतो आपण, हा ओळखला जात असतो. कारण इथं सर्वात जास्त पाऊस पडतो आणि पडणारा पाऊस एक काही पूर्व दिशेनं आणि काही पश्चिम दिशेनं वाहतो. पूर्व दिशेनं 75% पाणी वाहत जात असतं बघा, आणि पश्चिम दिशेनं 25% पाणी वाहत जात असतं. ही टक्केवारी लक्षात ठेवा.
पुढीलपैकी महाराष्ट्राचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? हे बघा टोटल महाराष्ट्राचे हवामान विचारलेलं आहे. त्यामुळं आता इथं उष्ण आणि कोरडं, काही भागात कोरडे काही भागात दमट आहे, समदमट काही भागात कोरडे पण आहे, समशीतोष्ण येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही, म्हणजे असं नसं उष्ण आणि मोसमी प्रकारचे हवामान येते. तर या पद्धतीने उत्तर अगोदर कट करण्याचा प्रयत्न करत चला. काही काही ठिकाणी उत्तर कोकणातून दक्षिण कोकणात गेल्यास, उत्तर कोकणातून दक्षिण कोकणात गेल्यास पावसाचे प्रमाण वाढत जाईल. ठीक आहे, आणि म्हणून दक्षिणेकडे जाताना जांभी मृदा सुद्धा वाढत जाईल. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या ऋतूत पडतो? आता सर्वात जास्त पाऊस पडतो आपला पावसाळ्यामध्ये. आता इथं पावसाळा नावाचा ऋतू दिलेला नाही. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा कालखंड म्हणजेच पावसाळा ऋतू आहे. ईशान्य मोसमी वाऱ्याचा कालखंड म्हणजे हिवाळा ऋतू आहे. परतणाऱ्या मोसमी वाऱ्याचा कालखंड म्हणजे संक्रमण कालखंड आहे आणि उन्हाळा. असे 4 ऋतू आहेत ते. तर यापैकी हा म्हणजे पावसाळा आहे. हाच जून ते सप्टेंबर महिन्याचा कालखंड असतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या प्रकारचा पडतो? तर आपल्याकडे जो पाऊस पडतो मोसमी पाऊस पडतो. मोसमी पाऊस खाली पर्याय नाही, पण मोसमी वारे आडला जात असल्यामुळे सर्वात जास्त पाऊस पडतो, म्हणून प्रतिरोध प्रकारचा पाऊस येईल. म्हणजे हा 3 नंबर येईल बघा. आरोह प्रकारचा आणि अभिसरण हे एकच प्रकारचा पाऊस आहे, फक्त त्याला 2 नाव आहेत. आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य, यालाच म्हणायचं कॉन्व्हेशनल रेनफॉल. पावसाचे जे काही प्रकार आहेत, पावसाचे 3 प्रकार पाडले जात असतात आणि हे तिन्ही प्रकार जर बघितले आपण तर एका प्रकाराला नाव आहे आरोह पर्जन्य, त्यालाच अभिसरण पर्जन्य म्हणायचं कॉन्व्हेशनल रेनफॉल. नंबर 2 प्रतिरोध पर्जन्य म्हणजे रिलीफ रेनफॉल आहे. आणि नंबर 3 आवर्तीय पर्जन्य म्हणजे सायक्लॉनिक रेनफॉल आहे. आपल्या भारतामध्येच प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, कारण सह्याद्री डोंगररांगा, सातपुडा डोंगररांगा, हिमालयन डोंगररांगा, या डोंगररांगाला वारे आडला जाऊनच या पूर्ण पट्ट्यामध्ये पाऊस पडत असतो बघा. ठीक आहे. आरोह किंवा अभिसरण प्रकारचा पर्जन्य म्हणजे काय? जिथं लंबरूप किरण जास्त पडतात आणि तिथल्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असेल आणि बाष्पीभवन होऊन वरती बाष्प जाऊन वारा थंड होतो, हवा थंड होते आणि त्या बाष्पाचं रूपांतर ढगात होऊन तिथेच पाऊस कोसळतो. विषुवृत्तीय पट्ट्यामध्ये जिथं तापमान जास्त आहे तो विषुवृत्तीय पट्ट्या आहे. या पट्ट्यामध्ये आरोह किंवा अभिसरण पर्जन्य पडत असतो दुपारी 2 ते 4च्या दरम्यान दररोज. आणि चक्रीवादळ आले, चक्रीवादळ बसून पडणारा पाऊस म्हणजे आवर्तीय पाऊस. तर अशा पद्धतीनं पावसाचे 3 प्रकार आहेत. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असतो. पुढचा आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पावसाळ्यात सर्वात जास्त पाऊस पडतो? आता पावसाळ्यात विचारलेलं आहे नंबर 1 आणि प्रादेशिक विभाग विचारलेले नंबर 2 आणि सर्वात जास्त पाऊस विचारलेला आहे. आता या ठिकाणी आता विदर्भ, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र दिलेले आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त पाऊस आपल्याला माहिती कोकणात पडत असतो. 1 नंबरला कोकण येईल बघा, 2 नंबरला विदर्भ येईल, 3 नंबरला पश्चिम महाराष्ट्र आणि 4 नंबरला खानदेश येईल. उतरता क्रम चढता क्रम हे लक्षात घ्या. सर्वात कमी विचारलं तर खानदेशमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मान्सून धडकणे यास काय म्हणतात? तर याला म्हणायचं मान्सूनचा स्फोट होणे. ठीक आहे, कारण मान्सूनच्या वाऱ्यापासून पावसाला सुरुवात व्हायला लागते, त्यालाच म्हणायचं मान्सूनचा स्फोट होणे. त्याच्यानंतर मान्सूनच्या पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम घडून येतो? मान्सूनच्या पर्जन्यावरती हे बघा प्राकृतिक रचनेचा परिणाम सगळ्यात महत्त्वाचा येतोय. कारण प्राकृतिक रचनेनुसार 3 भाग आहे, कोकण, सह्याद्री आणि पठार. तर सह्याद्रीला वारे आडवले जातात, त्यामुळेच या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं बघा. बाकीचे घटक कारणीभूत आहेच, पण जास्त महत्त्वाचं हे नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावरून जाणारे वारे उष्ण होतात, कारण ते खाली उतरतात. खाली येताना तापमान जास्त असतं, कारण वरती जाताना तापमान कमी असतं. जसं उंच जावं तसं 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटत असतं बघा. याचा अर्थ खाली तापमान जास्त आहे, वरच्या भागात तापमान कमी. आता वरतून खाली येत असेल तर तापमान वाढत जाणार आहे आणि तापमान वाढत जात असल्यामुळं हवेवरचा दाब वाढतो बघा. आता हे काय पूर्वोत्तर जाणार मोसमी वारे उष्ण होतात, कारण ते खाली येत असतात बघा. मग आता हा भाग अरबी समुद्रापासून दूर आहे? नाही. या वाऱ्यातील बाष्पाचं प्रमाण कमी होते? नाही. ही वारे जेथून वाहतात तो भाग तीव्र उताराचा आहे? उताराचा आहे म्हणजे उष्ण होते असं म्हणून नाही. ही वारे अधोगामी होतात, अधोगामी होतात म्हणजे खाली येतात, त्यामुळे त्याच्यावरचा दाब वाढतो आणि म्हणून ती उष्ण होतात. 4 नंबरचं उत्तर बरोबर येते बघा. पुढचा येतो, महाराष्ट्रात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण
कोणत्या प्रशासकीय विभागात आहे. आता सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय अगोदर तेही लक्षात घ्या. हे बघा, ही हवा आहे, या हवेमध्ये हे धुलीकण आहेत, शेकडो किलोमीटर पसरलेली हवा आहे, यातले धुलीकण आहेत. आता हे धुलीकण किती टक्के भरले गेलेले आहेत समजून घ्यायचे. धुलीकण अर्धे भरले गेलेत. आपण म्हणायचं की इथली सापेक्ष आर्द्रता किती आहे, 50% आहे. म्हणजे त्या ठिकाणची जी हवा आहे ती हवा बाष्पाना किती भरले गेलेले आहेत. मग 10% भरले गेले, 20% भरले गेले, 30% भरले गेले, किती टक्के भरले जात असते त्याला म्हणायचं आर्द्रता सापेक्ष प्रकार. ठीक आहे. मग आता नेहमी लक्षात ठेवायचं, कोकणामध्ये या ठिकाणी समुद्र जवळ आहे, त्यामुळे इथं बाष्पाचं प्रमाण नेहमी जास्त असतं बघा. म्हणजे आर्द्रता नेहमी या ठिकाणी 50%पेक्षा जास्त असणार आहे. पठारी भागाचा जर विचार केला तर नेहमी 30%च्या आसपास आर्द्रता राहते. पूर्व विदर्भामध्ये 50%च्या आसपास आर्द्रता राहते. जिथे सापेक्ष आर्द्रता जास्त तिथं पाऊस जास्त, जिथं सापेक्ष आर्द्रता खूप कमी तिथं पावसाचं प्रमाण पण कमी असतं. ठीक आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रता प्रमाण कोणत्या प्रशासकीय विभागात आहे, तो कोकणात येईल. म्हणजेच याचा अर्थ सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागात पडतोय, कोकणामध्ये पडत असतो बघा. ठीक आहे. महाराष्ट्रातील खालील ठिकाणी पर्जन्याच्या उतरत्या क्रमानं सर्वात जास्त पर्जन्य आंबोलीला. मग आंबोली हे दोन पर्याय कटलेत. मग आंबोली नंतर महाबळेश्वर, त्यामुळे हा पर्याय कटला. महाबळेश्वर नंतर गगनबावडा नंतर माथेरान, हे उत्तर येतं बघा. आंबोलीला 745 सेंटीमीटर पाऊस पडतो, महाबळेश्वरला 623 सेंटीमीटर पाऊस पडतो, गगनबावड्याला 621 आहे आणि माथेरानला 517 सेंटीमीटर पाऊस पडत असतो बघा. त्यामुळे हा उतरता क्रम बरोबर येईल. पुढचा प्रश्न आहे, सर्वसाधारण मान्सूनचे आगमन ही एक कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे. थोडी गुंतागुंतीची आहे, साधी आणि सोपी आहे, अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि खालीलपैकी नाही. तर ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. याचं कारणच हे की मान्सूनच्या आगमनासाठी एकमेव कारण लागत नाही, अनेक कारणं त्याला पाठीमागं असणं गरजेचे आहे. नंबर 1, हिमालयीन डोंगरांगा कारणीभूत आहे. नंबर 2, या कालखंडात कमी वायुभाराचा पट्टा जो भारतात वायव्य भागात तयार होतो तो कारणीभूत आहे. नंबर 3, वाऱ्याची दिशा कारणीभूत आहे. नंबर 4, एल निनो ला निलो ते पण कारणीभूत आहे. नंबर 5, तिबेटच्या पठारावर उन्हाळ्यातली हवेची स्थिती कारणीभूत आहे. ठीक आहे. असे अनेक कारणं त्या पाठीमागे असतात आणि एखाद्या कारणामध्ये इकडे तिकडे झालंय की याच्यामध्ये बदल होताना दिसतो. म्हणजेच याचा अंदाज बांधणं थोडा अवघड जातं, म्हणून ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ते बघा. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो, कारण तेथून अरबी समुद्र जवळ आहे, बरोबर आहे. तेथील हवेचे बाष्पाचे प्रमाण जास्त आहे व ती थंड असते, ती हवा थंड नसते तशी. सह्याद्री पर्वताला मान्सून वारे आढळतात, हे बरोबर आहे. आणि तेथे चक्रीवादळाचा दोर असतो, हे नसतं बघा. आता या दोन पर्यायापैकी कुठलं आहे. कोकण किनारपट्टीवर म्हणतं ते, सह्याद्रीचा काही संबंध लागतोय का, नाही. कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस असतो कारण तिथं अरबी समुद्र जवळ आहे आणि जवळ असल्यामुळे बाष्प जास्त असतात. जास्त बाष्प आलाय की जमिनीला ते बाष्प लागतात, थंड होतं, थंड होऊन ढग तयार होऊन तिथे पावसाचं प्रमाण जास्त होऊन जातंय बघा. पुढचा मुद्दा येतो कोकणामध्ये आणि उन्हाळ्याचा कालखंड आहे, पडणाऱ्या पावसाला काय म्हणायचं, आम्रसरी आंबेसरी. ठीक आहे. कारण आंब्याच्या मोहरासाठी हा पाऊस पोषक असतो, म्हणून त्याला आम्रसरी किंवा आंबेसरी म्हटलं जात असतं बघा. आता एक कॉफी सरी कर्नाटक आणि केरळमध्ये नाव दिलं जात असतं. ठीक आहे. चहा सरी, मोसंबी सरी असा काही प्रकार नसतो. त्याच्यानंतर पर्जन्याच्या वार्षिक सरासरी प्रमाणानुसार पुढील केंद्राचा उतारता क्रम. मग परत तोच आहे, आंबोली 1 नंबरला राहील. आंबोली आहे का, नाही. मग महाबळेश्वर राहील, महाबळेश्वर नंतर गगनबावडा राहील, महाबळेश्वर नंतर गगनबावडा नाही का, नाही. नंतर मग आपलं माथेरान राहील. म्हणजे याचा अर्थ उत्तर येतं माथेरान, मग लोणावळा, नंतर पाचगणी येतं बघा. ठीक आहे. हे 623, हे 517 आहे, हे 430 आहे, हे 400 येतं असतं बघा. त्याच्यानंतर नेरळ व बीड एकाच अक्षेवर तासोनी नेरळची तापमान कक्षा कमी आहे. तापमान कक्षा म्हणजे नेमके काय ते पण लक्षात घ्या. तापमान कक्षा म्हणजे दिवसाचं कमाल तापमान आणि किमान तापमान यांच्यातला फरक म्हणजे तापमान कक्षा. मग आता नेरळचं बघा, नेरळ हे रायगड जिल्ह्यात आहे. ठीक आहे. रायगड जिल्ह्यात याचा अर्थ कोकण किनारपट्टीवर आहे. इथं दिवसाचं कमाल जे तापमान आहे, इथलं कमाल तापमान समजून घ्यायचं 30 डिग्री असेल आणि किमान तापमान 20 डिग्री असेल, म्हणजे यांच्यातला फरक 10 डिग्रीचा आहे. आता बीड जर बघितलं आपण,
बीडचं कमाल तापमान जातं 40 डिग्रीपर्यंत आणि किमान तापमान येतं जवळपास 15-16 डिग्रीपर्यंत. यांच्यातला जो फरक आहे हा फरक जास्त आहे, जवळपास 25 डिग्रीचा फरक आहे. जिथं फरक कमी त्याला म्हणायचं कमी तापमान कक्षा आणि जिथं फरक जास्त त्याला म्हणायचं जास्त तापमान कक्षा. मग आता इथे विचारलेलं आहे तापमान कक्षा नेरळची कमी काय? बरोबर आहे, तापमान कक्षा नेरळची कमी काय? कारण समुद्र किनारा जवळ आहे, हे अंतर कमी आहे, हे त्याचं कारणीभूत आहे बघा. ठीक आहे, समुद्रामुळं तापमान कक्षा कमी असते. समुद्रापासून जितक्या अंतरावर जाणार तितक्या अंतरावर तापमान कक्षा जास्त असणार आहे. पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? आता महाराष्ट्राचा आपण जर नाकाच्या डोळ्यासमोर आणला तर सह्याद्री सर्वात जास्त पाऊस पडतो आणि इकडचा हा दुष्काळी एरिया आहे, पर्जन्यछायाचा एरिया म्हणतो, हा पर्जन्यछायाच्या एरियामध्ये येतो असतो. मग यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मेजॉरिटी येत असतो, सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्र आहे. खानदेशचा भाग येतो, मराठवाड्यातला काही भाग येतो. खानदेश मराठवाडा कमी येतो, पश्चिम महाराष्ट्र जास्त येतो. म्हणून याचं उत्तर येतं पश्चिम महाराष्ट्र. यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक ही जिल्हे येतात बघा. यालाच म्हणायचं पश्चिम महाराष्ट्र. मराठवाड्यातलं धाराशिव, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातलं वैजापूर तालुका येत असतो बघा. आणि खानदेशमध्ये धुळे जिल्हा येत असतो. पुढचा प्रश्न येतो असतो, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे? जिथं पाऊस कमी तिथं जलसिंचन सुविधा असलीच पाहिजे, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, मग इथं दिलं 100 ते 200 सेंटीमीटर, 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त यापैकी नाही, किंवा 75 पेक्षा कमी. 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडत असेल, तिथे पिके घ्यायचे असेल तर तिथं सिंचनाच्या सुविधा असाव्याच लागणार आहेत. त्यामुळे याचं उत्तर येते 1 नंबर. जिथं पाऊस जास्त आहे तिथे सिंचनाच्या सुविधाची काही गरज नाही. आता दक्षिण कोकणात 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे, तिथं सिंचनाच्या सुविधाची गरज नाही, कारण पाऊस ऑलरेडी जास्त आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रात्री समुद्र उबदार असतात, कारण त्याचं कारणच हे की दिवसभर सूर्यकिरण समुद्राने शोषून घेतलेली आहेत, त्यामुळे संध्याकाळपर्यंत समुद्र तापण्याचं काम करतो आणि रात्रीनंतर गरम झालेला जो समुद्र आहे तो हळूहळू थंड होण्याचा प्रोसेस चालू होऊन जाते. ठीक आहे, आणि जमीन पटकन थंड होते, पाणी लवकर थंड होत नाही बघा. म्हणून रात्रीच्या वेळेस समुद्र जे आहे उबदार राहतात, कारण जमीन आणि पाण्याचा तापण्याचा भिन्न गुणधर्म आहे. जमीन लवकर तापते, लवकर थंड होते, पाणी उशिरा तापते, उशिरा थंड होत जाते. त्यामुळे रात्री समुद्र उबदार का असतात? समुद्रात पाणी उबदार राहते, पाणी सावकाश थंड होत जाते. पाणी नेहमी उबदार असते, रात्री जमीन थंड होत असते, तर पाणी सावकाश थंड होत जाते, त्यामुळे ती उबदार राहते बघा. पटकन जमिनीसारखं जर थंड झालं असतं ना तर मग जमीन आणि पाण्यातला गुणधर्म फरक जास्त राहिला नसता. पुढील पैकी चुकीचे विधान कोणते आहेत? आता महाराष्ट्राचे हवामान उष्ण आणि मोसमी आहे, बरोबर आहे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सह्याद्री आहे, बरोबर आहे. कोकण या प्रादेशिक विभागात त्रिवार्ताच्या हवामान वर्गीकरणानुसार BS येतोय का? नाही, इथं AM यायला पाहिजेत. ठीक आहे, आणि दक्षिण महाराष्ट्रात उन्हाळ्यात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात पडतो, त्या पावसाला वळवाचा पाऊस म्हणतात, बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलं, चुकीचं 3 नंबरचं आहे मग. आणि BH च्या ऐवजी काय पाहिजे होतं? AM पाहिजे होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरून पूर्वेकडे जाणारे मान्सून वारे उष्ण बनतात, कारण ते खाली उतरतात आणि त्यामुळे त्याच्यावरचा दाब वाढतोय, आणि दाब वाढल्यामुळं बाष्पधारण क्षमता वाढते, तेवढं बाष्प नसल्यामुळे पाऊस कमी पडतो बघा. या वारातील बाष्पाचं प्रमाण बदलते, हा भाग समुद्रापासून दूर आहे, हे वारे अधोगामी होतात, त्यामुळे त्यांच्यावरचा दाब वाढतो, हे बरोबर आहे. अधोगामी, वरती जाणे वारे म्हणजे ऊर्ध्वगामी आहे, खाली येणे म्हणजे अधोगामी आहे. ठीक आहे, वरती जाताना दाब कमी होत जातो, खाली येताना दाब वाढत जातो असतो, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तापी नदी खोरं म्हटलं की नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्हा येतो असतो बघा. या ठिकाणी जर बघितलं तर स्थिती कशी आहे? तापीच्या उत्तरेकडं सातपुडा डोंगररांग आहे आणि इथं तापी नदीची खोरे आहे,
आणि दक्षिणेकडे सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. आता तापी नदीचा जो काय हा भाग जो आहे तो समुद्र पातळीपासून 300 मीटर उंचावर आहे फक्त. त्यामुळं हा भाग खाली, याचा अर्थ इथं तापमान जास्त आहे, कोरडे हवामान आहे, म्हणून इथं पठारासारखं कोरडे हवामान आहे. आणि इथं दमट हवामान किनारपट्टीसारखं डोंगराळ भाग आहे, इथं वारे आढळले जातात, पाऊस पडत असतो, थंडी असते. त्यामुळं इथं किनाऱ्यासारखं दमट हवामान आहे आणि इथं पठारासारखं कोरडे हवामान आहे. या दोघांचं मिश्रण या पट्ट्यामध्ये येत असतं बघा. म्हणून किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण नाही, पर्वतीय पठारावरचं पाहिजे होतं. पठारी अंतर्गत भागातील आणि पर्वतीय अंतर्गत भागातील हवामान नाही, पठारी बरोबर आलं, परंतु इथं किनारपट्टी यायला पाहिजे होतं. किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्गत भागातील हवामानाचे संमिश्रण हे बरोबर आहे. फक्त पर्वतीय आहे का? नाही. तर अशा पद्धतीनं हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. कोणते कोणते विधाने आता ते लक्षात घ्यायचंय. अ ब क 3 विधानं दिलेली आहेत. मुंबईमध्ये 26 जुलै 2005 ला 900 mm पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे, बरोबर आहे. मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते, बरोबर आहे. दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर येतं 4 नंबर. थेरॉटिकल प्रश्न आहे हा, STI प्रिलिमला आलेला प्रश्न आहे. जोड्या लावा. मोसमी पाऊस कोणत्या भागात पडतो त्या आधारे. मी अगोदर सांगितलेले आहे, असं जर पर्जन्य विचारलं हे बघायचं नाही, इकडं बघायचं. इकडं सर्वात जास्त पाऊस कुठं पडू शकतो? 1 नंबरला राहील नागपूर, ठीक आहे. 2 नंबरला राहील लातूर, 3 नंबरला राहील बुलढाणा आणि 4 नंबरला राहील सांगली. कारण सांगली अवर्षम प्रोम पट्ट्यामध्ये येतो असतो बघा. सर्वात कमी पाऊस सांगलीला राहणार आहे. म्हणजे आता सर्वात जास्त पावसाचं प्रमाण 1 नंबरला राहील, हे ड हे असं राहील बघा. 2 नंबर लातूर आहे, 2 नंबर हे लागतं बघा. 3 नंबर बुलढाणा आहे, बुलढाणाचं हे राहील. 4 नंबर सांगली हे राहील. म्हणजे 3 4 1 2, 3 4 1 2 हे उत्तर बरोबर बसतं, ठीक आहे. कारण हे आपण करत बसलो ना, तर कोणत्या कोणत्या शहराचं करणार, कोणत्या कोणत्या ठिकाणाचं करणार, कोणत्या तालुक्याचं करणार, त्यापेक्षा आपल्या लक्षात आलं पाहिजे की यापैकी कोणत्या भागात पाऊस जास्त पडतो ते आपण क्रमांक लावायचं आणि तिकडे ते जोड्या लावायचे आहे. मग ठीक आहे. तर या पद्धतीनं हे आपलं चौथं प्रकरण जे आहे ते लक्षात घेतलं पाहिजे.